श्री हिरामन भिका खोसकर. श्री हिरामन भिका खोसकर हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार असून 127 इगतपुरी अनुसूचित जमाती जिल्हा नाशिक यामधून ते निवडून आलेले आहेत. तर ही जी 2019च्या निवडणुकीमध्ये हे श्री हिरामन भिका खोसकर हे जे निवडून आले, तर 2019च्या निवडणुकीमध्ये काय जे मतदान झालं त्या संदर्भामध्ये मी प्रथम ती माहिती आपणास सांगतो. पहिलं एकूण वैध मतदान झालं 1,67,289 आणि पहिल्या 5 उमेदवारामध्ये हिरामन भिका खोसकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे यांना 86,561 मतं मिळाली. त्यानंतर श्रीमती निर्मला गावित या शिवसेनेच्या होत्या, यांना 55,006 मतं मिळाली. लकीभाऊ जाधव हे वंचित बहुजन आघाडीचे होते, यांना 9,975 मतं मिळाली. आणि श्री योगेश शेवरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे यांना 6,566 मतं मिळाली. आणि नोटा 3,059 इतकी मतं मिळाली. साधारण 86,000 मताच्या विरुद्ध उरलेल्या जे 4 उमेदवार होते की जे नवीन, तर त्यांच्या मतदारसंघामध्ये हे जे उमेदवार पडलेले त्यांचं मतदान म्हणजे विरोधी मतदान सर्व उमेदवाराचं आणि हिरामन भिका खोसकर यांचं एकट्याचं मतदान याच्यामध्ये जवळजवळ साम्य आहे. म्हणजे येथे एकच जर उमेदवार उभा केला असता तर ही लढाई अटीतटीची झाली असते. म्हणून हिरामन भिका खोसकर हे जे निवडून आले हे फाटाफुटीमधून निवडून आलेले आहेत. तर येथे आता यावेळेस त्यांना शक्यता थोडी जास्त वाटते, कारण त्यांच्या विरोधातले जे उमेदवार होते शिवसेनेचे त्याचे 2 गट झालेले आहेत. आणि परत एकंदरीत दृष्टिकोनातून या 2 गटापैकी एक अर्धे मतदान वाटलं गेलेलं आहे. त्यामुळं श्री खोसकर हिरामन भिका खोसकर आमदार हे पुन्हा निवडून येऊ शकतात अशी एक शक्यता निर्माण झाली आहे. तर श्री हिरामन भिका खोसकर यांचा एक परिचय मी आपणास सांगतो. श्री हिरामन खोसकर आमदार यांचा जन्म 1 जून 1963 झाला. 1 जून 1963 नाईकवाडी तालुका जिल्हा नाशिक येथे त्यांचा जन्म झाला आणि त्यांचं शिक्षण 3री झालेलं आहे. त्यांना मराठी हिंदी येतं. त्यानंतर ते विवाहित असून त्यांच्या पत्नी श्रीमती मैनाबाई असून त्यांना एकूण 6 अपत्य आहेत. 2 मुलगे आहेत आणि 4 मुले आहेत. त्यांचा व्यवसाय शेती आहे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते आमदार आहेत, विद्यमान आमदार आहेत. त्यांचा मतदारसंघ 127 इगतपुरी जिल्हा नाशिक आहे. आता त्यांनी यापूर्वी काही जे काम केलं त्या संदर्भातली थोडीशी माहिती अशी. 1997 ते 2002 पर्यंत पंचायत समिती इगतपुरीचे ते उपसभापती होते आणि 2002 व 2017 ते सदस्य होते. आणि 2002 ते 2004 समाज कल्याण समितीचे ते सभापती होते जिल्हा परिषद नाशिकच्या. त्यानंतर 2012 मध्ये त्यांना महाराष्ट्र शासनाने आदिवासी सेवक या पद्धतीने पुरस्काराने सन्मानितही केले आणि ऑक्टोबर 2019 मध्ये ते प्रथमच विधानसभेवर निवडून गेले. त्यांना सामाजिक कार्याची आवड आणि छंद आहे आणि प्रथमपासूनच ते या कार्यामध्ये अग्रेसर राहतात. त्यांचं राहण्याचं ठिकाण नाईकवाडी पोस्ट वडगाव तालुका जिल्हा नाशिक येथे ते राहतात. तसेच BJ 30 ठक्कर बाजार नवीन CBS जवळ
नाशिक येथेही त्यांचं एक ऑफिस राहण्याचं ठिकाण आहे. तर आता या 2019च्या निवडणुकीमध्ये ते प्रथम निवडून आले आणि आता 2024च्या निवडणुकीमध्ये यांच्या निवडणुकीमध्ये हे हिरामन खोसकर हे कशा पद्धतीने निवडून येतात किंवा त्यांना परत दुसरा उमेदवार देऊन त्यांच्या विरोधामध्ये चांगला उमेदवार देऊन त्यांना पराभूत करण्याचा प्रयत्न करतात हे काही सांगता येत नाही. कारण भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे जे सहकारी आहेत शिंदे, त्याच्यानंतर अजित पवार, हे मोठे चांगले नेते आहेत आणि हे नेते एखाद्या मतदारसंघावर जर त्यांनी लक्ष केंद्रित करून या उमेदवाराला एखाद्या आमदारकीला पाडण्याचा प्रयत्न केला तर ते पडू शकतात अशी त्यांची ख्याती आहे. त्यामुळं या निवडणुकीमध्ये 2024च्या निवडणुकीमध्ये हे खोसकर कशा पद्धतीने इकडं निवडून येऊ शकतात हे सध्या म्हणजे निश्चित असं सांगता येत नाही. तरी पण काँग्रेसलाही खूप आशा आहेत. कारण शरद पवार, त्यानंतर आपले उद्धवसाहेब ठाकरे आणि काँग्रेसचे नाना पटोले यांचंही बळ यांच्या पाठीमागे या हिरामन खोसकरच्या पाठीमागे असेल, तेव्हा हे एक चांगल्या पद्धतीचं जर बळ आलं तर ते निवडून येऊ शकतात. म्हणजे दोन्ही शक्यता यामध्ये आहेत. एकतर ते पराभूत होऊ शकतात किंवा एकतर ते निवडून येऊ शकतात. आता हे नेमकं काय होणार आहे हे त्या वेळेसच समजू शकेल. आजच तसा भविष्याचा काही अंदाज लागू शकत नाही. परंतु या मतदारसंघातील मतदारांनी जास्तीत जास्त कॉमेंट करून कोण निवडून येईल, हे हिरामन खोसकर निवडून येतील किंवा काय, या संदर्भातल्या कमेंट जास्तीत जास्त करा. त्यानंतर हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे हे बघा. आणि ह्या हिरामन खोसकर यांचं जे कार्य आहे, समाजकार्य आहे, राजकीय कार्य आहे, ते आदिवासी समाजासाठी केलेलं कार्य आहे, ते लोकांच्या समोर कशा पद्धतीने आणता येईल हे बघा. म्हणजे एकंदरीत दृष्टीकोनातून कार्यकर्ता म्हणून त्यांनी केलेलं काम हे लोकांच्या डोळ्यासमोर येणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून त्या संदर्भातही कॉमेंट करा. तसेच आमचा ATM न्यू वर्ल्ड चॅनल हा संपूर्ण भारतात विशेष प्रयत्नाने बघितला जातो. त्याला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त बघून या चॅनलला सबस्क्राईब करून आणि हा चॅनल जास्तीत जास्त बघून हा व्हिडिओ बघून कॉमेंट करा की कोण निवडून येणार आहे. आणि मग त्यामधून आम्हाला नवीन व्हिडिओ बनवता येईल की या मतदारसंघामध्ये कोण निवडून येईल ते. तर या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि या चॅनलला लाईकही करा.